नमस्कार. शिक्षक पदभरती संदर्भात एक नवीन शासन निर्णय आज शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये याचा विषय आपण पाहू शकतो की यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत असा याचा विषय आहे. हा जो शासन निर्णय आहे पूर्वीचे पवित्र पोर्टल मार्फत पदभरती करण्यासंदर्भातल्या जी कार्यपद्धती ठरवण्यासाठी जे शासन निर्णय होते 19 जानेवारी 2013, 7 फेब्रुवारी 2019, 10 नोव्हेंबर 2022 आणि 13 ऑक्टोबर 2023 या शासन निर्णयामधल्या काही तरतुदी अधिक्रमित करण्यात आलेल्या आहेत आणि नवीन तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. साहजिकच हा बदल करण्यामागचा हेतू आहे की जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया सुलभ व्हावी, त्याचबरोबर पारदर्शक व्हावी. काही जुन्या तरतुदींच्यामुळे गुंतागुंत निर्माण झालेली होती, ती गुंतागुंत दूर करण्यासाठी हा शासन निर्णय तयार करण्यात आलेला आहे अशी प्रस्तावनेमध्ये आपल्याला सूचित केलेला आहे. शासन निर्णयामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की 4 कॉलम आहेत. याच्यामध्ये दुसऱ्या कॉलममध्ये त्या शासन निर्णयाचा संदर्भ आहे की ज्याच्यातील तरतूद अधिक्रमित करून नवीन तरतूद लागू करण्यात आलेली आहे. दुसऱ्या कॉलममध्ये जी अधिक्रमित करावयाची जी तरतूद आहे ती दिलेली आहे आणि लागू करावयाची सुधारित तरतूद तिसऱ्या कॉलममध्ये दिली आहे. आपण या ठिकाणी वाचू शकतो की विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील अशी तरतूद होती. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी तो पात्र ठरत होता. परंतु नवीन तरतुदीमध्ये काय म्हटलेलं आहे, नवीन तरतुदीमध्ये म्हटलेलं आहे उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. उमेदवारात जर निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचं असेल तर त्याला नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागतील. जुन्या परीक्षेचे मार्क्स या इथून पुढे ग्राह्य धरले जाणार नाहीत. हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. साहजिकच हा बदल सर्वांसाठीच उपयोगाचा आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण पडत होते आणि थोडक्यात किंवा थोड्या गुणांसाठी ते मागे राहत होते अशा सर्वांसाठीच हा महत्त्वाचा आहे. दुसरी तरतूद जी आहे ही शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद 5.7 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषयांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. थोडक्यात प्राधान्यक्रम संदर्भातली तरतूद होती. प्राधान्यक्रम तुम्हाला कितीही देता येत होते आणि नवीन तरतूद जी आहे ती जर आपण वाचली तर लक्षात येतं इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील आणि उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषयांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे हा पुढच्या परिच्छेदामध्ये आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम ब्लॉक करता येतील. म्हणजे फक्त 50 प्राधान्यक्रम ब्लॉक करता येतील. ही तरतूद नव्याने लागू करण्यात आलेली आहे. तिसरी तरतूद जी अधिक्रमित करण्यात आलेली आहे ही 10 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयामधली शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. म्हणजे हे जुन्या तरतुदीमध्ये ते शिथिलक्षम करण्यात आलेलं होतं. इथे मात्र नवीन याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराची वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजेच जी
टेटची परीक्षा जी असेल ह्या टेटच्या परीक्षेच्या गुणाच्या आधारे ही जी पदभरती जी आहे ही पदभरती टेट परीक्षेमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येईल आणि या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना केली, शेवटच्या दिनांकास ती वयाची परिगणना केली जाईल. त्याच्यानंतर पुढचा जो आहे पुढची तरतूद ही 2013च्या शासन निर्णयामधली बदलण्यात आलेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 प्रकरण क्रमांक 572 राशी 1 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षकापैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका म्हणजे DTED धारण करणे आवश्यक राहील अशी तरतूद होती. नवीन तरतुदीनुसार काय म्हटलेलं आहे बघा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकाकरिता इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याच्या बाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 प्रकरण क्रमांक 572 प्राशी 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. हा पहिला परिच्छेद अगदी समान आहे. दुसऱ्या परिच्छेदात काय म्हटलेलं आहे, इयत्ता 1ली ते 5वी इयत्ता 6वी व 8वी इयत्ता 9वी व 10वी या गटांसाठी त्या माध्यमाच्या शाळांकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे तुम्ही ज्या माध्यमातून असाल त्याच माध्यमासाठी तुमची उमेदवारी विचारात घेण्यात येईल. इयत्ता 1ली ते 5वीच्या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाले म्हणजे एक शिक्षक हा ज्याची पदविका जी आहे ही इंग्रजी माध्यमातून असणं आवश्यक होतं, पण तसा उमेदवार जर उपलब्ध नाही झाला तर अशा रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना सुद्धा पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे जर समजा इंग्रजी माध्यमाचा शिक्षक उपलब्ध नाही झाला तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्या उमेदवाराचं 12वी विज्ञान झालेलं आहे, 12वी सायन्समधून झालेलं आहे किंवा BA इंग्रजी आहे, MA इंग्रजी आहे किंवा BSc MSc आहे असा शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे बदल आहेत हे पवित्र पोर्टल मार्फत जी पदभरती करावयाची आहेत त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. थोडक्यात आपण हे बदल एकदा याचा गोषवारा परत एकदा पाहून घेऊ. तुमच्या सर्वांच्याच लक्षात आलं असेल की पदभरती प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही महत्त्वाचे बदल म्हणजेच याचा पहिल्या प्रमुख सुधारणा जर आपण पाहिल्या तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकदा निवडीनंतर पुन्हा प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर उमेदवारास नव्याने चाचणी परीक्षा म्हणजे टेटची परीक्षा देणं हे अनिवार्य आहे. जुन्या गुणांच्यावर आधारित पुन्हा अर्ज देता येणार नाही ही पहिली महत्त्वाची तरतूद आहे. दुसऱ्या तरतुदीमध्ये काय म्हटलं होतं की मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही निवडीसाठी स्वतंत्रपणे मर्यादा आहे. उमेदवारास त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. हा महत्त्वाचा बदल केलेला आहे. त्यामुळे निवडीची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे उमेदवाराची वयाची गणना जी आहे ही वयाची गणना म्हणजे जी कोविडची सवलत होती ती आता विचारात घ्यावयाची नाही. वयाची गणना जी आहे ही चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापासून गणली जाईल. त्याच्यानंतर इयत्ता 1ली ते 5वी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून तर समजा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी एक शिक्षक जो होता तो इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता प्राप्त करणारा असणं गरजेचं होतं. तर आता पर्यायी तरतूद काय केली आहे, जर इंग्रजी माध्यमाचा शिक्षक उपलब्ध झाला नाही
तर 12वी विज्ञान किंवा इंग्रजी विषयातील BA किंवा MA ची पदवी किंवा BSc MSc पदवीधारक सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. त्याच्यानंतर शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्याच माध्यमाच्या शाळेसाठी उमेदवारी ग्राह्य धरली जाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. हे थोडक्यात आपण सारांश जर पाहिला तर पुनर्प्रक्रिया पुन्हा अर्ज करता येत होता एकदा निवड झाल्यावर, आत्ता मात्र करता येणार नाही. नव्याने टेटची परीक्षा देणं अनिवार्य आहे. सर्व जागा उपलब्ध होत्या, आता मात्र कमाल 50 जागा लॉक करणं गरजेचं आहे. वयाचा निकष जो आहे तो टेट अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस किंवा अर्जाच्या दिनांकाच्या शेवटच्या तारखेस गणला जाईल. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण हे बदल करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्या लक्षात येते RT अधिनियम 2009 नुसार TET किंवा CTET परीक्षा अनिवार्य आहे. 1ली ते 8वी प्राथमिक शिक्षकांसाठी व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे आणि व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून असल्यास समजा इंग्रजी माध्यमाचा शिक्षक उपलब्ध नाही झाला तर त्या ठिकाणी 12वी विज्ञान BA BSc किंवा BA इंग्रजी माध्यमातून, MA इंग्रजी माध्यमातून किंवा BSc MSc धारक पदवीधारक सुद्धा त्या ठिकाणी पात्र ठरेल ही तरतूद करण्यात आलेली आहे. तर असे महत्त्वाचे बदल या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेले आहेत. तर हे महत्त्वाचे बदल सर्वच उमेदवारांनी विचारात घ्यावेत आणि त्याचबरोबर TET किंवा टेट परीक्षेच्या संदर्भात काही मार्गदर्शन हवे असल्यास ओमकार अकॅडमीशी संपर्क साधावा. सर्व शिक्षक बांधवांना तुमच्या पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.